पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2018 संच ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 41 ते प्रश्न 45 आता आपण सोडवू. प्रश्न 41 0567 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील. इथे 4 अंक दिलेले आहेत, त्यात एक अंक हा 0 आहे आणि हे अंक एकदाच वापरून 3 अंकी समसंख्या तयार होतील असं विचारले. म्हणजे आपली पहिली अट आहे की अंक 4 आहेत परंतु 3 अंकी संख्या तयार करायची आहेत. म्हणजे असं समजू आपण शतक, दशक आणि एकक अशा 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत आणि त्या संख्या कशा असायला हव्यात तर समसंख्या असायला हव्यात. तर समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो हे आपल्याला ठाऊक आहे. इथे 0 आणि 6 हे 2 अंक दिलेले आहेत. म्हणजे समसंख्येच्या एकक स्थानी इथं बनणाऱ्या 3 अंकी समसंख्येच्या एकक स्थानी एकतर 0 असायला हवं किंवा 6 असायला हवं एकक स्थानी. एकक, दशक, शतक. मग आता आपण बघूया की एकक स्थानी 0 येणाऱ्या हे अंक दिले असता किती संख्या तयार होतील. तर एक लक्षात येतं, यातला हा 0 अंक आपण एकक स्थानी घेतला तर उरले 3 अंक 5, 6, 7. तर शतक स्थानी आपण 5 घेऊ शकतो, 6 घेऊ शकतो आणि 7 घेऊ शकतो. म्हणजे शतक स्थानी 5 येऊ शकतं, 6 येऊ शकतं, 7 येऊ शकतं. म्हणजे 500 न सुरू होणारी, 600 न सुरू होणारी आणि 700 न सुरू होणारी अशी आपण संख्या लिहू शकतो. आता दुसरा मुद्दा आहे की दशक स्थानी कोणते अंक येतील. तर 5 हा अंक जर इथं घेतला, 0 तर एकक स्थानी घेतलंय म्हणजे उरले 2 अंक 6 आणि 7. म्हणजे आपण इथं 6 हा अंक घेऊ शकतो किंवा 7 हा अंक घेऊ शकतो. जेव्हा शतक स्थानी 6 घेऊ तेव्हा एकक स्थानी 0 असणार आणि दशक आणि एकक स्थानी मग उरलेल्या 2 अंकातले अंक घेता येतील. म्हणजे 5 घेता येतील किंवा 7. 5 किंवा 7 हा अंक घेता येईल दशक स्थानी. आता शतक स्थानी 7 घेतल्यानंतर एकक स्थानी तर 0 असेल. म्हणजे उरलेल्या अंकांपैकी म्हणजे 5 आणि 6 तर हे अंक घेता येतील. म्हणजे शतक स्थानी जर 5 घेतलं, शतक स्थानी 6 घेतलं, शतक स्थानी 7 घेतलं तर या संख्या प्रत्येकी 2 बनतील. आता आपण इथं बघूया 560. दुसरी संख्या बनेल 570. 570 म्हणजे शतक स्थानी 5 घेतलं, अंक घेतला तर या 2 संख्या मिळतील. आता शतक स्थानी 6 घेऊन कोणत्या संख्या मिळतील 650 आणि 670. 650, 670. 7 शतक स्थानी घेतलं तर 750, 760. 750, 760 अशा एकूण किती संख्या मिळतील तर 6 संख्या मिळतील. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल आणि त्या 3 अंकी संख्या असतील म्हणजे त्या समसंख्या 3 अंकी समसंख्या मिळतील की ज्यांच्या एकक स्थानी 0 असेल. आता 6 एकक स्थानी असताना किती संख्या बनतात ते बघू. एकक स्थानी 6 आहे, उरलेले जे 2 स्थान आहेत तिथं आपण यातले कोणते अंक घेऊ शकतो. 0 घेतलं शतक स्थानी तर ती 2 अंकी संख्या बनेल. म्हणजे आपण 0 घेऊ शकत नाही शतक स्थानी. मग घेऊ शकतो कोणते अंक तर 5 आणि 7. 5 आणि 7 कारण 6 हे एकक स्थानी घेतलेला आहे अंक. म्हणजे 5 किंवा 7 आपण शतक स्थानी घेऊ शकतो. 5 आणि 7. जर आपण शतक स्थानी 5 घेतलं, एकक स्थानी 6 घेतलं म्हणजे 5 आणि 6 हे अंक गेले, उरले 2 अंक 0 आणि 7. म्हणजे दशक स्थानी इथे आपण 0 घेऊ शकतो किंवा 7 हा अंक घेऊ शकतो. आता शतक स्थानी 7 घेतल्यानंतर आणि एकक स्थानी हे 6 घेतल्यानंतर आपल्याला उरलेले अंक आहेत 0 आणि 5.
म्हणजे आपण इथे दशक स्थानी 0 किंवा 5 लिहू शकतो. अशा पद्धतीनं इथं 5 न सुरू होणाऱ्या 506, 576 ह्या दोन संख्या मिळतील आणि शतक स्थानी 7 घेऊन 706 आणि 756 या दोन संख्या मिळतील. म्हणजे इथं 4 संख्या मिळतील. 4 संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 6 असेल आणि इथे 0 एकक स्थानी असणाऱ्या 6 संख्या मिळाल्या, 6 एकक स्थानी असणाऱ्या 4 संख्या मिळाल्या. सर्व संख्या 3 अंकी आहेत आणि त्या समसंख्या आहेत. ही अट पूर्ण करायला हवी. तर एकूण संख्या मिळतील 6 आणि ह्या 4 10 संख्या तयार होतील. पर्याय क्रमांक 1 याचं हे उत्तर आहे. प्रश्न 42. 8.8 अधिक 8.08 अधिक 8.008 अधिक 8.0808 अधिक 88.8 बरोबर किती? आता आपण ही बेरीज करू. एक उभी मांडणी किंवा इथेच आडव्या मांडणीत बेरीज करता येईल. आधी उभ्या मांडणीत बेरीज करू. 8.8 अधिक 8.08 8.08 तिसरी संख्या आहे 8.008 अधिक 8.008 अधिक चौथी संख्या आहे 8.0808 8.0808 अधिक चौथी संख्या आहे 88.8 88.8. आता ही बेरीज करताना इकडे एक हे दशांश स्थान आहे, इथे शतांश, सहस्रांश आणि दशसहस्रांश. दशसहस्रांश इथपर्यंत हे अंक दिलेले आहेत. इथे 0 असणार, इथे 0 असणार, इथे 0 असणार. म्हणजे ह्या उर्वरित जागेत उर्वरित स्थानी 0 असेल. आता आपण ही बेरीज करू. दशसहस्रांश स्थानी 8 आहे, ते 8 आली. सहस्रांश स्थानी 8 आहे, इथे बेरीज 8 झाली. शतांश स्थानी इथे 8 आहेत, इथे 8 आहेत. 8 आणि 8 16 आले, हातचा 1 आला. दशांश स्थानी 8 आहेत, त्यांची बेरीज 16 आणि हातचा 1 17, 1707 हातचा 1 आला. आता हे 8 1 2 3 4 5 वेळा आहेत. 8 5 40 आणि हे 1 41शी 1 येतील, हातचा येईल 4. तर हातचे 4 आणि हे 8 12 होतील, म्हणजे 121. आणि दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह देऊ. स्थान जे आहे ते ज्या त्या स्थानी जो तो अंक लिहिणं महत्वाचं आहे. इथं एक लक्षात घ्यायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. दशांश चिन्हाच्या डावीकडे पूर्णांक, दशांश चिन्हाच्या उजवीकडे अपूर्णांक असतो. 121 दशांश चिन्ह 7688 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. हीच अशी इतका वेळ घालवण्याऐवजी आपण इथे आडवी बेरीज करू शकतो. इथे बघितलं तर हे दशसहस्रांश स्थानी आहे 8, उर्वरित सर्व ठिकाणी दशसहस्रांश स्थानी 0 असेल, म्हणजेच दशसहस्रांश स्थानी 8 आलं. सहस्रांश स्थानी इथे 0 आहे, इथे 8 आहेत. 0 आणि 8 8च झाले. त्यानंतर शतांश स्थानी इथं 8 आहेत, इथं 0 आहेत, इथं 8 आहेत. 8 आणि 8 16 झाले, 16 शतांश. मग एक हातचा आला दशांश मध्ये, इथे दशांश आहे. आता हे 8 दशांश स्थानाचे, इथे 0, इथे 0, इथे 0 आणि इथे 8, म्हणजे 8 आणि 8 16 दशांश झाले. आणि हातचा 1 आलेला होता ते 17, 1707. आता हातचा एककात 1 आला, तर इथे हातचा 1 आला. आता एककांची बेरीज करू. एकक इथे किती आहेत? 1 2 3 4 5 वेळा 8 आहेत. 8 5 40 आणि हातचा 1 41, 41शी 1. हातचे किती आले? 4, ते दशकात गेले. आता दशक स्थानी किती आहे? तर फक्त इथे 8 आहे, उर्वरित ठिकाणी 0 आहे. दशक स्थानी 8 आणि हे 4, 12 दशक झाले. मग आपण बघायचं की इथे 4 अंक आहेत दशांश चिन्हाच्या उजवीकडे. 4 अंक ठेवायचे आणि दशांश चिन्ह द्यायचं. उत्तर आहे 121 दशांश चिन्ह 7688. या पद्धतीने आपण इथे आडव्या मांडणीत उदाहरण सोडवू शकतो. आता हेच उदाहरण आपण पटकन कसं सोडवू शकतो ते बघूया. तर प्रथम
आपण पूर्णांकांची बेरीज करू. दशांश चिन्हाच्या डावीकडे पूर्णांक असतात. 8, इथे 8 आहेत, इथे 8 आहेत, इथे 8 आहेत आणि 88 इथे आहेत. तर यांची बेरीज पहिल्यांदा करू. 8 किती वेळा आहे? 1 2 3 4. तर 8 चोक 32 झाले, अधिक हे 88, 32 आणि 88. 8 आणि 2 10, 10शी 0, हातचाला 1. 8 आणि 3 11 आणि 1 12, 120 पूर्णांक झाले. आणि अपूर्णांकांची बेरीज केल्यानंतर ती आणखी यात वाढणार आहे. म्हणजे 120च्या पेक्षा थोडी मोठी संख्या असेल. ही बेरीज जी असेल ती 120 पेक्षा जवळची मोठी संख्या असेल. इथं पर्यायात 120 पेक्षा मोठी जवळची संख्या कोणती आहे? तर 121.7688, पर्याय क्रमांक 3 इथं आपल्याला उत्तर मिळतं. किंवा हेच उदाहरण असंही करू शकतो. ही इथं 8 पूर्णांक आहेत, इथं 8 पूर्णांक आहेत, इथे 8 आहेत, इथे 8 आहेत, इथं 88 पूर्णांक आहेत. हे सगळे एकक आहेत. 8 8 8. इथले एकक किती आहेत? 8. आणि हे 8 दशक म्हणजे 80 आहेत. तर हे एककांची पहिली बेरीज केली, 1 2 3 4 5, 5 8 40 होतील, अधिक हे 8 दशक म्हणजे 80. मग 40 आणि 80 120 होतात. 120 अधिक आणखी आपल्याला हे अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज केली तर 120 पेक्षा थोडी मोठी संख्या मिळेल. म्हणजेच इथं 120 पेक्षा थोडी मोठी असणारी संख्या कोणती आहे? तर 121.7688. तर पर्याय 3 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न 43. घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? तर घड्याळ हे आहे, इथं 9 असतात, इथे 3 अंक असतो, इथे 12, इथे 6 आणि इथं आपण त्यांनी सांगितलेलं आहे की घड्याळात 4 वाजलेले आहेत. 4 वाजले म्हणजे 3च्या पुढे काटा आहे. इथे 3 4 आणि 5, इथे 4 इथे 5 अशी ही घड्याळाची रचना असते. तर घड्याळात बरोबर 3 वाजतात तेव्हा काटकोन होतो, हे आपल्याला ठाऊक आहे. 3 वाजता आणि 9 वाजता काटकोन होतो. तर इथं सांगितले 4 वाजले म्हणजे हा तास काटा 3 90 काटकोनापेक्षा मोठा कोन इथं करणार आहे. तर 3च्या पुढे तो येईल, 4 वर येईल तास काटा, तेव्हा इथे काटकोनापेक्षा मोठा कोन होईल. म्हणजेच काटकोनापेक्षा मोठा जो कोन असतो त्याला विशाल कोन म्हणतात. पर्याय क्रमांक 1 विशाल कोन हे याचं उत्तर आहे. प्रश्न 44. 17°8 चौकोन 23°6 चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? इथं या अपूर्णांकांची तुलना करून आपण त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर अपूर्णांकांचा छेद पहिल्यांदा आपण समान करून घेऊ. समच्छेद अपूर्णांकांची तुलना करणं हे आपण शिकलेलो आहोत. जर 2 समच्छेद अपूर्णांक दिले तर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. आता आपण पहिल्यांदा यांचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. तर 8चा पाडा आणि 6चा पाडा म्हणू आणि 8च्या पाड्यात आणि 6च्या पाड्यात दोन्ही पाड्यामध्ये येणारी संख्या शोधू. 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24. इथे 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24. म्हणजे काय? तर इथं आपण 8ला 3 न गुणलं 24 ही संख्या मिळाली, 6ला 4 न गुणलं 24 ही संख्या मिळाली. आता छेद दोन्ही अपूर्णांकांचा 24 झाला. म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक समच्छेद होण्यासाठी छेद समान करून घेतला. परंतु छेद समान जेव्हा आपण करतो त्यावेळी त्या अपूर्णांकाच्या छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणायचं असतं. तर इथे आपण 17ला 3 न गुणू, 17 त्रिक 51. इथे 6ला 4 न गुणलं, छेदाला 4 न गुणलं, अंशाला 4 न गुणू,
23 चोक 92. आता 51 अंश छेद 24 आणि 92 अंश छेद 24 हे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक झाले. म्हणजे 17 अंश छेद 8चा सममूल्य अपूर्णांक आहे 51 अंश छेद 24 आणि 23 अंश छेद 6चा सममूल्य अपूर्णांक आहे 92 अंश छेद 24. म्हणजे 17 अंश छेद 8ची किंमत आणि 51 अंश छेद 24ची किंमत सारखी आहे. 23 अंश छेद 6ची किंमत आणि 92 अंश छेद 24ची किंमत सारखी आहे. आता छेद समान झाले तर त्यांची तुलना करू. इथे अंश 51 आहे, या अपूर्णांकाचा अंश 92 आहे. तर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. 51 अंश छेद 24 हा अपूर्णांक 92 अंश छेद 24 पेक्षा लहान आहे आणि म्हणून 17 अंश छेद 8 हा अपूर्णांक 23 अंश छेद 6 या अपूर्णांकापेक्षा लहान आहे. इथं आपल्याला पेक्षा लहान हे चिन्ह वापरावं लागेल. पर्याय 2 हे याचं उत्तर येईल. आता इतकी आकडेमोड करत बसण्यापेक्षा आपण काय करायचं तर समच्छेद अपूर्णांक बनवण्यासाठी तयार करण्यासाठी आपल्याला त्या छेदाला कितीनं गुणायला लागलं ते शोधलं की आपण अंशाला त्या संख्येनं गुणायचं आणि अंश फक्त इथं लिहून घ्यायचे. इथं 8 आणि 6 यांचा लसावी काढला म्हणजे 8च्या पाड्यातली संख्या आणि 6च्या पाड्यातली संख्या जी शोधली ती आहे 24. 8 त्रिक 24, 6 चोक 24. म्हणून आपण इथे 8ला 3 न गुणलं, अंशाला 3 न गुणू 17 त्रिक 51. तसं 6 चोक 24 मग अंशाला गुणू 4 न 23 चोक 92. आणि इथे 51 आणि 92ची तुलना करू. 51 लहान 92 पेक्षा आणि म्हणून 17 अंश छेद 8 लहान 23 अंश छेद 6 पेक्षा. पर्याय 2 असं उत्तर पटकन शोधता येईल. आणखी असंही करू शकतो. इथे छेद 8 आहे, इथे छेद 6 आहे. तर पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं आणि दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदानं एकमेकांना गुणलं तर छेदाच्या ठिकाणी 8 गुणिले 6 असं उत्तर येईल. म्हणजेच 8 गुणिले 6 आणि 6 गुणिले 8 यांच्या किमती सारख्या असतील. तर हा आपला छेद असेल दोन्ही अपूर्णांकांसाठी. समच्छेद अपूर्णांक आपण म्हणून 8 गुणिले 6 घेऊ शकतो. 48 हा छेद येईल. मग जेव्हा 8ला इथं 6 न गुणलं छेदात तर अंशाला सुद्धा 6 न गुणावं लागेल. मग आपण 17ला 6 न गुणलं तर 17 6 102 येतील अंशात. आणि इथे 8 न गुणलं तर 23 8 184 येईल. तर 102 लहान 184 पेक्षा आणि म्हणून 17 अंश छेद 8 हा अपूर्णांक 23 अंश छेद 6 पेक्षा लहान आहे हे आपण शोधतो आणि पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. मग आता हे इतकं असं 8 गुणिले 6 असं करत बसायचं यापेक्षा असं करावं, पहिल्या पूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदानं गुणू. 17 गुणिले 6 17 गुणिले 6 17 6 102 असं लिहू. दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशाला पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं गुणू. 23 गुणिले 8 23 8 184. म्हणजे इथं आपण एवढंच मांडायचं. 17 गुणिले 6 102, 23 गुणिले 8 184 आणि यांची तुलना करायची. 102 आणि 184. 102 लहान 184 पेक्षा आणि म्हणून 17 अंश छेद 8 हा पूर्णांक 23 अंश छेद 6 पेक्षा लहान आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. असंही आपण पटकन उत्तर शोधू शकतो. प्रश्न 45. 9.9 ही संख्या अंकात लिहा. ही संख्या अंकात लिहिण्यासाठी आपण पहिली स्थानं मांडून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. तर इथे म्हटले 9 दशलक्ष
9 दशलक्ष म्हणजे दशलक्षच्या स्थानी 9 येतील आणि 9 म्हटले ते एकक स्थानी 9 येईल, उर्वरित सर्व स्थानी 0 असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण 9 दशलक्ष म्हणजेच काय तर 90 लक्ष. 9 दशलक्ष म्हणजे 90 लक्ष. 90 लक्ष 9 ही संख्या असेल. मग इथं 90 लक्ष 9 संख्या कोणती आहे ती शोधूया. आणि ही संख्या जी आहे ही 7 अंकी असेल, कारण लक्षपर्यंतची संख्या 6 अंकी असते आणि दशलक्षची संख्या 7 अंकी. तर आपण ही संख्या 7 अंकी असेल हा विचार करून पर्यायामध्ये दिलेले 7 अंक असलेली संख्या शोधू. तर इथे पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 6 अंक आहेत म्हणजे हे उत्तर निश्चित नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये 3 आणि 2 5 आणि 2 7 म्हणजेच इथं शतकपर्यंत, इथे हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, दशलक्ष असा विचार करायचा असतो. तर 7 अंकी संख्या आहे म्हणजे इथं पर्याय 2 मध्ये दशलक्ष संख्या दिलेली आहे. दशलक्ष मध्ये 9 आहेत आणि 9 एककात आहेत. 90 लक्ष किंवा 9 दशलक्ष 9 ही संख्या पर्याय 2 मध्ये आहे. पर्याय 3 मध्ये किती अंक दिलेले आहेत? 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8. त्यामुळे ही कोटीची संख्या आहे. इथे पर्याय 4 मध्ये किती अंक दिलेले आहेत? 3 आणि 2 5 म्हणजे हजार आणि दशहजार इथपर्यंतची ही स्थानं दिलेली आहेत. असा विचार करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. तर एक अशा पद्धतीने संख्या मांडा किंवा 9 दशलक्ष 9 ही संख्या दशलक्षचं स्थान हे 7वं असतं म्हणून 7 अंकी संख्या असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं याचं उत्तर येईल, कारण तेवढीच संख्या चारही पर्यायात 7 अंकी आहे.